मुंबई महापालिका निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्ष तयारीला लागलेत। मुंबईत शिवसेना आपली सत्ता कायम राखणार की भाजपचा विजयी वारू बीएमसीतही आपली कमाल दाखवणार, याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। मात्र संपूर्ण रणधुमाळीमध्ये मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक लक्ष आहे, कारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील ह्या निवडणुका आहे आणि याच निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची जी आहे ती शक्तीपणा लागणार आहे। एकूण जर पाहिलं आपण का गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून मुंबईवरती शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि त्याच पद्धतीने सध्या राज्यामध्ये जे आहे ते कुठेतरी भाजपचे एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे। देशात असेल राज्यात असेल या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, त्यामुळे मुंबई महापालिका सुद्धा काबीज करणं हे सगळ्यात मोठं टार्गेट जे आहे ते भाजपपुढे आहे। एकूण जर पाहिलं तर अनेकदा मुंबई महापालिकेवरती टीका करताना भाजपने थेट शिवसेनेवरती सुद्धा टीका केलेल्या होत्या। अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं जी आहे ती समोर आणलेली होती। तर शिवसेना असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा देशातील जे काही निर्णय असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावरती अगदी सडकून टीका केली होती। विरोधामध्ये सूळ मिसळून जे आहे ते भाजपवरती अनेकदा टीका केली होती। त्यामुळे आता नेमकं युती होणार का हा सगळ्यात मोठा फॅक्टर महत्त्व राहणार आहे। ज्याप्रमाणे सेना भाजपचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुद्धा प्रश्न आहे, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती होण्याची जी आहे ती शक्यता कमी वाटते। कारण आज जे आहे ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीने स्पष्ट केलेलं आहे, जर काँग्रेससोबत गेलो नाही तर समविचारी पक्षांना घेऊन मुंबई महानगरपालिका लढणार आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षांची काय भूमिका असणार पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। भाजपने जे आहे कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावरती अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, त्यामध्ये मेट्रोचा निर्णय असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जे आहे ते भूमिपूजन असेल, अशा अनेक निर्णय घेतलेले आहे। निर्णय घेत मतदारांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मुंबईमध्ये सभा घेतलेली आहे। ही सभा सुद्धा कितपत योग्य ठरणार आहे, भाजपच्या सगळ्या योजना असतील किंवा भाजपचा हा करिश्मा कितपत चालणार आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेला पुन्हा एकदा कितपत यश मिळणार आहे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे नेमकं मुंबई महापालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील। कॅमेरा प्रतीक गुप्तासह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र।